शेतकरी कष्टकरी उपेक्षितांचा वसा समाजसेवेचा वाढदिवसाचा जल्लोष नाही, समाजसेवेचा संकल्प। शेतकरी कष्टकरी उपेक्षितांचे नेते पंकज तांबे यांच्यावर वाढदिवसादिनी शुभेच्छांचा वर्षाव। नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। माणगाव मधून एक प्रेरणादायी आणि हृदयस्पर्शी बातमी। 1 जुलै रोजी माणगाव येथील विभावरी कॉटेज या निवासस्थानी पंकज तांबे यांचा वाढदिवस त्यांचे खंदे सहकारी पंकज तांबे मित्र मंडळांनी उत्साहात साजरा केला। मात्र फटाके, केक आणि दिखाऊ जल्लोष न करता हा दिवस समाजासाठी समर्पित करण्यात आला। पंकज तांबे मित्र मंडळाच्या पुढाकाराने माणगाव तालुक्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आले। यावेळी मंडळाचे पदाधिकारी मुकुंद वाडवळ, स्वप्नील शिर्के, प्रवीण पाखरुडे, सुनील अर्बन, दिनेश केकाने, महादेव जाईलकर, रुपेश वाडवळ, रणधीर कनोजे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र मंडळांनी बामडोली हायस्कूल, कळंजे, साई, मांगवली, राजिवली शाळेसह तालुक्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, वह्या, लेखन साहित्य, छत्र्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले। उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे आणि बिस्किटांचे वितरण, विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। पंकज तांबे हे समाजातील विविध स्तरातील घटकात त्यांचे मोठे योगदान आहे। ते समाजाच्या सुखदुःखात समरस होणारे नेतृत्व म्हणून समाज त्यांच्याकडे पाहतो। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न, अडीअडचणी समजून घेत, वेळ प्रसंगी त्यांना मदतीचा हात देत, त्यांचे संकटात पाठीशी ठामपणे उभे राहून अश्रू पुसणारे नेतृत्व पंकज तांबे त्यांचा प्रवास सुरू आहे। राजकारणाबरोबरच समाजकारणाचे बाळकडू घेतलेले हे नेतृत्व सर्वांनाच आदराचा आणि कुतूहलाचा विषय बनला आहे। कोणत्याही संकटात हात पुढे करणारा हा तरुण न्याय हक्काबरोबरच शेतकरी कष्टकरी उपेक्षितात जनजागृती करीत, आत्मविश्वास निर्माण करीत जगण्याची नवी उमेद समाजाला देत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलत आहे। समाजसेवेसाठी रात्रंदिवस झटणारे नेतृत्व म्हणून दक्षिण रायगडमध्ये नव्हे तर अखंड रायगड जिल्ह्यात त्यांच्या कार्याची प्रचिती नागरिकांना येऊ लागली आहे। अशा विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। धन्यवाद।